मित्रांनो, आज आपण भूगोलातील एक अत्यंत महत्त्वाचा, आधुनिक आणि प्रत्यक्ष जीवनाशी जोडलेला विषय समजून घेणार आहोत. आजचा आपला मुद्दा आहे दूरसंवेदन, रिमोट सेन्सिंग. व्याख्या, महत्त्व आणि वैशिष्ट्ये. हा विषय फक्त परीक्षेसाठी नाही, तर भविष्यातील अभ्यास, संशोधन आणि नोकरीसाठीही खूप उपयुक्त आहे. त्यामुळे लक्ष देऊन, शांतपणे आणि कुतूहलाने ऐका. नमस्कार, मी डॉक्टर एन सुरवसे, माननीय श्री अण्णासाहेब डांगे महाविद्यालय हातकणंगले. मित्र हो, पुढे जाण्याअगोदर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आजचे जग माहितीवर चालते. आपल्याला पृथ्वीबद्दल अचूक माहिती हवी आहे. पाणी कुठे आहे, जंगल किती उरले आहे, शहरे कशी वाढत आहेत, शेतीची स्थिती कशी आहे, ही सगळी माहिती मिळवण्यासाठी दूरसंवेदन हे एक प्रभावी साधन आहे. दूरसंवेदन म्हणजे काय? दूरसंवेदन ही भूगोल आणि पर्यावरणीय अभ्यासातील एक आधुनिक तंत्रज्ञान प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत पृथ्वीवरील वस्तू, भूभाग, पाणी, वनस्पती, मानवनिर्मित रचना आणि पर्यावरणीय घटक यांची माहिती प्रत्यक्ष संपर्काशिवाय गोळा केली जाते. मित्रांनो, इथे प्रत्यक्ष संपर्काशिवाय हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे आपण त्या ठिकाणी जात नाही, तरी सुद्धा अचूक माहिती आपल्याला मिळते. हे सगळे कशाच्या आधारावर होते? यासाठी विद्युत चुंबकीय किरण म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन PMR वापरला जातो. सूर्यापासून येणारे किरण पृथ्वीवरील घटकांवर पडतात. ते किरण काही प्रमाणात परावर्तित होतात किंवा काही वेळा उत्सर्जित होतात. हे किरण उपग्रह, विमान, ड्रोन किंवा इतर प्लॅटफॉर्मवर असलेल्या सेन्सरद्वारे नोंदवले जातात. यानंतर त्याचे विश्लेषण करून माहिती मिळवली जाते. आता आपण दूरसंवेदनाच्या व्याख्या पाहू. पहिली आहे शास्त्रीय व्याख्या. शास्त्रीय दृष्टीने दूरसंवेदन ही अशी तंत्रज्ञान प्रक्रिया आहे ज्याद्वारे पृथ्वीवरील घटकांची माहिती प्रत्यक्ष संपर्काशिवाय विद्युत चुंबकीय किरणांचा उपयोग करून मिळवली जाते. ही व्याख्या साधी आहे, पण अर्थपूर्ण आहे. ती आपल्याला स्पष्ट सांगते की तंत्रज्ञान, किरण आणि संपर्क नसणे हे दूरसंवेदनाचे मुख्य आधार आहेत. आता आपण आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्याख्या पाहू. USGS म्हणजे युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे. USGS नुसार दूरसंवेदन ही अशी विज्ञान आणि तंत्र आहे ज्यामध्ये एखादी वस्तू, क्षेत्र किंवा नैसर्गिक घटना यांचा अभ्यास त्या वस्तूच्या थेट संपर्काशिवाय उपकरणाद्वारे मिळवलेल्या डेटाच्या विश्लेषणातून केला जातो. मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा. फक्त डेटा गोळा करणे पुरेसे नाही. डेटाचे योग्य विश्लेषण करणे हेच दूरसंवेदनाचे खरे सामर्थ्य आहे. आता आपण दूरसंवेदनाची वैशिष्ट्ये समजून घेऊ. पहिले वैशिष्ट्य म्हणजे प्रत्यक्ष संपर्काशिवाय माहिती मिळवणे. संशोधकांना डोंगर, जंगल, वाळवंट किंवा पूरग्रस्त भागात जाण्याची गरज नसते. उपग्रहच हे काम करतात. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे अचूकता. आधुनिक सेन्सर आणि डिजिटल तंत्रज्ञानामुळे मिळणारा डेटा अत्यंत अचूक असतो. यामुळे निर्णय अधिक विश्वासार्ह होतात. तिसरे वैशिष्ट्य म्हणजे सतत निरीक्षण. उपग्रह ठराविक कालावधीनंतर त्याच भागाची माहिती देतात. यामुळे बदल ओळखता येतात, जसे की जंगल कमी होणे किंवा शहरांचा विस्तार. चौथे वैशिष्ट्य म्हणजे विस्तृत क्षेत्राचा अभ्यास. एकाच वेळी मोठे प्रदेश, शहरे, नद्या, पर्वत आणि समुद्र यांचा अभ्यास करता येतो. पाचवे वैशिष्ट्य म्हणजे कमी खर्चात मोठी माहिती. पारंपरिक सर्वेक्षणापेक्षा दूरसंवेदन कमी वेळात आणि कमी खर्चात अधिक माहिती देते. मित्रांनो, आता आपण पाहू या दूरसंवेदनाचे महत्त्व. नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनामध्ये दूरसंवेदन फार उपयुक्त आहे. पाणी, जमीन, वनसंपदा आणि खनिजे यांचे योग्य नियोजन करता येते. कृषी क्षेत्रात दूरसंवेदनाचा मोठा वापर होतो. पिकांची स्थिती, उत्पादन क्षमता आणि पीक क्षेत्रातील बदल यांचा अभ्यास करता येतो. पर्यावरणीय मूल्यांकनासाठीही दूरसंवेदन आवश्यक आहे. प्रदूषण, जंगलतोड, हवामान बदल यावर सतत लक्ष ठेवता येते. आपत्ती व्यवस्थापनामध्ये दूरसंवेदन खूप महत्त्वाचे आहे. पूर, दुष्काळ, भूस्खलन आणि वादळ यांच्या वेळीच अंदाज घेता येतो. शहरीकरण आणि उद्योग नियोजनासाठीही दूरसंवेदन वापरले जाते. शहरांचा विस्तार आणि त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम समजतो. आता थोडक्यात मुख्य घटक पाहू. पहिला घटक म्हणजे MR. सूर्याकडून येणारे किरण पृथ्वीवर पडतात आणि परावर्तित होतात. दुसरा घटक म्हणजे सेन्सर्स. हे सेन्सर किरण मोजतात आणि डेटा तयार करतात. तिसरा घटक म्हणजे प्लॅटफॉर्म. उपग्रह, विमान आणि ड्रोन हे डेटा गोळा करण्याचे माध्यम असतात. मित्रांनो,
थोडक्यात सांगायचे तर दूर संवेदन हे आधुनिक भूगोल अभ्यासाचे एक मजबूत आणि उपयुक्त तंत्रज्ञान आहे. मोठ्या क्षेत्राची माहिती, अचूक विश्लेषण आणि योग्य निर्णय यासाठी ते अनिवार्य आहे. धन्यवाद मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा.